सरळ वास्तूची व्याख्या. सरळ वास्तू एक सोपे आणि पुनर्स्थापित प्राचीन वास्तुशास्त्राचे आधुनिक रूप आहे, जे आजच्या आधुनिक जगाला अनुकूल आहे. विविध रीतींच्या माध्यमातून एक अचूक वैज्ञानिक उपाय सांगणे हे याचे वेगळेपण आहे. हे सामान्य वास्तुशास्त्राच्या तत्वाशी संबंधित नाही. डॉक्टर श्री चंद्रशेखर गुरुजींनी दीर्घ अभ्यास करून संशोधन केलेले अद्भुत विज्ञान आहे सरळ वास्तू, जे व्यक्तीचे भूभाग्य दर्शविते. भूभाग्याला अधिक भाग्यशाली बनवणारे सरळ वास्तू 3 प्रमुख तत्वांवर आधारित आहे. वातावरणातील स्थित ऊर्जा. वातावरणात 2 प्रकारची ऊर्जा असते, धनात्मक ऊर्जा आणि ऋणात्मक ऊर्जा. वातावरणात असणारे पृथ्वी, अग्नी, जल, आकाश आणि वायू हे पंचतत्व आपल्या जवळपास राहणाऱ्या धनात्मक शक्तीचे प्रतीक आहे. आपल्या वास्तूत आणि कार्यस्थळात धनात्मक शक्तीचे प्रमाण वाढवून ऋणात्मक शक्तीला कमी करणे आवश्यक असते. जन्मतिथीनुसार अनुकूल दिशा. प्रत्येक व्यक्तीच्या जन्मतिथीनुसार त्याच्यासाठी 4 चांगल्या आणि 4 वाईट दिशा असतात. 4ही चांगल्या दिशा उन्नतीकडे नेतात, तर वाईट दिशा अधोगतीकडे घेऊन जातात. आपण ज्या घरात राहतो त्याचे मुख्य द्वार आपल्या जन्मतिथीवर आधारित आपल्या चांगल्या दिशेत असणे आवश्यक आहे. काम करताना तसेच झोपण्याच्या वेळी चांगल्या दिशेचा वापर केल्यास शरीरातील सप्तचक्र सक्रिय होते. हे चक्र सक्रिय झाल्याने व्यक्तीचे मानसिक तसेच शारीरिक स्वास्थ्य सक्षम होते. शरीरातील सप्तचक्र. चक्र म्हणजे शरीरातील ऊर्जेचे सूक्ष्म गुण. मानवी शरीरातील प्रत्येक अवयव एका विशिष्ट चक्राद्वारे नियंत्रित केला जातो. चक्रात जर चेतना नसेल तर संबंधित अवयव आजारी किंवा अस्वस्थ होऊ शकतो. सरळ वास्तूचा वापर केल्यानंतर 9 ते 180 दिवसात घर तसेच कार्यस्थळात राहणारे सर्व सदस्य सुचवलेल्या उपायांचा लाभ प्राप्त करू लागतील. घर तुमचे स्वतःचे असो किंवा भाड्याचे, कोणतीही तोडफोड किंवा बदल न करता तुम्ही सरळ वास्तूचे उपाय करू शकता. असं मानलं जातं की योग्य वेळ आल्यावरच उत्तम मार्ग स्वतः आपल्या समोर येतो. तो उत्तम मार्गच सरळ वास्तू आहे. मी मिस्त्री काम करतो, घरं बांधायचे छोटे मोठे कॉन्ट्रॅक्ट घेतो मी. ह्याच्या अगोदर मला कामच नव्हती मिळत. पण मला गेलो काम बघायला गेलो तरी तुम्हाला आज या उद्या या असे प्रकार मला ते व्हायचे. ते सक्सेसफुल कधी व्हायचं नाही. भेटला एखादा काम तर मुश्किल नाही भेटायचा, नाहीतर तो पण नाही. आता सरळ वास्तू केल्यापासून 2-3 महिन्यानंतर मला चांगला रिझल्ट मिळायला लागला. कामाला काम मिळत गेलं मला. श्री चंद्रशेखर गुरुजी यांना मी माझ्या परिवारातर्फे धन्यवाद शुभेच्छा देतो. माझ्या घरातले बाहेरच्या इतर नातेवाईकांचे संबंध बरोबर नव्हते, त्याबद्दल गुरुजींनी आम्हाला मार्गदर्शन केले. मला थोडाफार चांगला फरक आला. घरामध्ये नातेवाईक वगैरे सगळ्यांचे संबंध चांगले, आजूबाजूचे मित्र मैत्रिणी वगैरे सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. माझ्यातर्फे चंद्रशेखर गुरुजींना नमस्कार. रक्तदाबाचं मला जवळजवळ 9 वर्षापासूनचं होतं, परंतु मी सरळ वास्तू केल्यापासून माझं रक्तदाब पण नॉर्मलमध्ये होतंय. माझे पाय दुखायचे ते पण कमी झालेत आणि माझ्या डोळ्यांचं पण व्यवस्थित मला आता दिसतंय. सगळं व्यवस्थित झालेलं आहे. चंद्रशेखर सरांच्या याच्यामुळे माझं सगळं चांगलं झाल्यामुळे मी त्यांची फार आभारी आहे. त्यांना माझ्याकडून धन्यवाद आणि मला माझा नमस्कार. मी मार्केटिंग करत होतो, परंतु माझ्या मार्केटमध्ये मला यश येत नव्हतं. माझे बरेचसे पैसे मार्केटमध्ये अडकले होते. जवळजवळ माझे 3 ते 4 लाख रुपये मार्केटमध्ये अडकून पडले होते. सरळ वास्तू केल्यामुळे मला मार्केटमध्ये अडकलेले पैसे मला येत होते. मला तसा रिझल्ट चांगला येत होता. आणि आता मी बजाज अलायन्समध्ये काम करतो, त्याच्यामध्ये मला बराचसा चांगला रिझल्ट आला. मला चांगल्या मोठमोठ्या पॉलिसी येऊ लागल्या आहेत आणि आता मला बराचसा फरक वाटत आहे. चंद्रशेखर गुरुजी हे यांना मी गुरु म्हणत आहे. माझ्या परिवारातर्फे मी त्यांना धन्यवाद देत आहे. ओंकारं सृष्टिसारं विधि लिखितं मोक्षदक्षं सुभिक्षं गंगांगं दिव्यलिंगं गजमुखविनुतं सान्नपूर्णा समक्षं.
मुलीच्या शिक्षणामध्ये प्रॉब्लेम यायचा. तिचं शिक्षण वगैरे व्यवस्थित काय होत नव्हतं आणि त्याच्या सर्व वस्तू केल्यानंतर तिला बसण्याची दिशा जी दिली ती त्या बसण्याच्या दिशेवरती तिने अभ्यास करून तिची शिक्षणामध्ये प्रगती झालेली आहे, म्हणजे बऱ्यापैकी प्रगती झालेली आहे. मी चंद्रशेखर गुरुजींना मी प्रणाम करतो आणि त्यांनी ही पद्धत जी चालू केलेली ही गोरगरिबासाठी, समजा लहान थोरासाठी, मोठ्यासाठी, सर्वांसाठी केलेली आहे. यांचा फायदा सर्वांना भेटावा हीच आपली इच्छा आणि माझ्यातर्फे, माझ्या कुटुंबातर्फे त्यांना कोटी कोटी प्रणाम करतो. मोठी मुलगी माझी, तिचं लग्न करायचा विषय चालू होता आमचा, परंतु लग्नच ठरत नव्हतं. सरळ वास्तू करून घेतल्यानंतर 2 ते 3 महिन्यामध्ये तिचं लग्नाचा योग जुळून आला आणि तिचं लग्न ठरलंय. चंद्रशेखर गुरुजींचे मी शतशः आभारी आहे आणि त्यांच्यामुळेच हा योग लग्नाचा जुळून आला, म्हणून मी त्यांचे भरपूर आभारी आहे त्यांचा. आमचा कसा बिझनेस भाजीचा आहे, गाडी पण आहे आमची मॅक्झिमम. आम्ही कमावत होतो भरपूर, पण पैसा थांबत नव्हता घरात कटकटी व्हायच्या. परत दवाखाना होता, पैसे कोणाला दिले तर ते लवकर देत नव्हते. सरळ वास्तू केल्या त्यापासून सगळं व्यवस्थित चालू आहे. पैसे बी व्यवस्थित येतात, म्हणजे कमाईत पण बरकत आहे. दवाखाना पण जरा कमी झाला. माझ्या आणि माझ्या कुटुंबातर्फे गुरुजींना खूप खूप नमस्कार. माझ्या मुलाच्या तब्येतीमध्ये खूपच फरक पडला. त्याला सारखी सर्दी, कफ, ताप हे सारखं कंटिन्यू चालू होतं. आता तो उत्तम आहे. माझ्यातर्फे आणि कुटुंबियांच्यातर्फे गुरुजींना नमस्कार. मी आधी कॉम्प्युटर हार्डवेअरची कामं करायचो, असं प्रायव्हेटच करायचो. बाहेर जाऊन प्रत्येक माणसांच्या घरी जाऊन सर्व्हिस द्यायचो, त्यांचं होम सर्व्हिस करायचो. मी जे कष्ट करायचो ते माझा मोबदला भेटायचा नाही. सर्व वास्तू केल्यानंतर मला स्वतःचं एक शॉप भेटलं, भाड्याने घेतलं मी ते. पण आता लोक कस्टमर माझ्याकडे स्वतःहून येतात, मला कामं पण जास्त भेटायला आले आणि जे मी एवढे कष्ट करायचं ते मोबदला मला योग्य भेटतोय आता आणि माझं कुटुंब सगळं आनंदित आहे. माझ्यातर्फे गुरुजींना नमस्कार. ओंकारं सृष्टिसारं विधिलिखितं मोक्षदक्षं सुभिक्षं गंगांगं दिव्यलिंगं गजमुखविनुतं सान्नपूर्णा समक्षं. गाड्यांच्या बॅटरी आणि ऑइलचा व्यवसाय चालू केला. त्यात माझा बिझनेस तर भरपूर व्हायचा, परंतु पैसे कुठं जायचे काहीच कळायचे नाही. सतत मी कर्जात असायचो. सरळ वास्तू केल्यानंतर आश्चर्यजनक फरक जाणवला. आता माझं हळूहळू कर्ज नील होत चाललंय. चंद्रशेखर गुरुजींनी खरोखरच हे खूप मोठं संशोधन केलेलं आहे. त्याच्यामुळं आपली अतिशय प्रगती चांगली होती. त्यामुळे मी आणि माझ्या कुटुंबातर्फे श्री चंद्रशेखर गुरुजींना नमस्कार करतो. 5-6 वर्षापासून मी आजारी होते. पाय वगैरे फार दुखायचे. खूप खर्च केला, खूप औषधं वगैरे केले डॉक्टरांचे. सगळीकडे दवाखान्यात जाऊन कुठं उपाय झाला नाही. सरळ वास्तव केल्यानंतर आरोग्याला खूप काय फरक पडला आणि आता आम्हाला असं बरं वाटते. चंद्रशेखर गुरुजी माझ्यासाठी गुरु आहेत, त्यांना माझा कोटी कोटी नमस्कार. नातेवाईकांसंबंधीमध्ये आमच्यामध्ये जे मतभेद होते, मित्रपरिवार मतभेद होता, आमच्या दुकानामध्ये ग्राहक त्यांच्यामध्ये मतभेद होता, पण आता सर्व वास्तू केल्यानंतर सगळे व्यवस्थित चालू झालं. आता त्याच्यामुळे चंद्रशेखर गुरुजी यांना आमच्या एरंडे परिवारातर्फे माझ्यातर्फे नमस्कार. 1996 पासून मी वडापावची गाडी चालू केली. धंद्यामध्ये अनियमितता होती किंवा एखाद्या महिन्यात ग्रीप भेटायची, एका महिन्यात धंदा कमी व्हायचा. त्याचं बेरीज मारली तर ती एवढी प्लसमध्ये नसायची. सर्व वस्तूचा प्रोग्राम केल्यापासून घरात उत्पन्नाचे स्रोत जे होते ते कंटिन्युटी राहिले आणि त्याच्यातून वाढणारा नफा हा व्यवस्थित वाढत गेला पुढे. त्याच्यामुळे बॅलन्स शीट व्यवस्थित वाढलं. माझ्यातर्फे गुरुजींना नमस्कार. मी सोलरचा व्यवसाय करतो, सर्व्हिसला पण आहे पतसंस्थेत, तिकडे बी पगार चांगला आहे आता. आणि सोलरच्या लाईटमध्ये बी आता लोक घरी म्हणजे फोनवर कॉन्टॅक्ट करून लोक घरी येतात आणि सोलरच्या लाईट आपल्याकडनं घेऊन जातात. मी आणि माझ्या कुटुंबातर्फे चंद्रशेखर गुरुजींना कोटी कोटी प्रणाम. ओंकारं सृष्टिसारं विधिलिखितं मोक्षदक्षं सुभिक्षं गंगांगं दिव्यलिंगं गजमुखविनुतं सान्नपूर्णा समक्षं. आरोग्याच्या तक्रारी म्हणजे सांधेदुखी, पोटदुखी, त्यानंतर कंबरदुखी, अनेक प्रकारचे आजार होते. 6 वर्ष जवळजवळ औषधं घेतलेली आहेत. त्याच्यावर बराचसा खर्च केला, पण कधी आटोक्यात ते आलेलंच नव्हतं. यासाठी मी सरळ वास्तू करून घेण्याचं ठरवलेलं होतं आणि ते करून घेतल्यानंतर माझ्या आरोग्यात बराचसा फरक मला दिसून आलेला आहे. माझ्या आयुष्यात सुखसमृद्धी दिल्याबद्दल मी आणि माझं सर्व कुटुंब गुरुजींचं आभारी आहे. गुरुजींना नमस्कार, धन्यवाद.
2000 सालापासून माझा व्यवसाय मी चालू केला. त्यामध्ये मी ट्रॅक्टरची शेती अवजारे, बाकीचे अन्य काही इंजिनिअरिंगमध्ये असेल ते रिपेअरिंग करण्यास चालू केली. 1 वर्षापर्यंत व्यवसाय व्यवस्थित चालू झाला. 1 वर्षानंतर माझ्या व्यवसायामध्ये अनंत अडचणी व्हायला चालू केल्या. जे गिराईक माझ्याकडे फुल चालायचं कम्प्लीट शॉप फ्लोअरमध्ये, ते एकही आत येत नव्हता. 3 महिने दरम्यान थोडंसं बिझनेसच्या बाबतीत मला रिझल्ट यायला लागलेत. सातारा एरिया सगळा मला ऑर्डर मिळायला लागल्या. तिथून मला वारणानगरला मी उच्चांक घेत. असा मला बिझनेसमध्ये अचानक ग्राफ मिळाल्यानंतर मला आता अशी स्टेज आहे कामाची की कामगार आता माझ्याकडे 12 कामगार आहेत. बिझनेसमध्ये मला स्थिरता लाभायला लागली. मी आणि माझ्या कुटुंबातर्फे गुरुजींना नमस्कार. सरळ वास्तू केल्यापासून ज्या पैशाच्या अडीअडचणी येत होत्या त्या कमी झाल्या आणि जे दुखणे आजाराचे जे प्रकार होते ते पण कमी झाले. माझ्या कुटुंबातर्फे गुरुजींना नमस्कार. माझ्या कुटुंबामध्ये एकमेकांमध्ये विश्वास निर्माण होत नसे. मी ज्या बोलले त्यांचे वादविवाद व्हायचे, संघर्ष व्हायचा, शब्दात चकमक व्हायची. परंतु आता सगळ्यांच्यामध्ये कम्युनिकेशन निर्माण झालं, माझ्या लोकांचा विश्वास निर्माण झाला, एकमेकांमध्ये प्रेम आणि आपुलकी निर्माण झाली. ही वस्तुस्थिती आहे. आता कुटुंबामध्ये प्रेम आहे, आपुलकी आहे, विश्वास आहे. लोक माझ्यावर विश्वास ठेवतात. आदरणीय गुरुजी यांना मी नमस्कार करतो आणि त्यांच्या माध्यमातून मला जे यश दिले आहे हे सगळं त्यांचंच आहे. त्यांच्याकडून मला फार बदल होत गेलेला आहे आणि मी त्यांचा फार ऋणी आहे. त्यामुळे मी त्यांना आदरणीय नमस्कार करतो. माझ्या खिशात 1 रुपया जाईत नव्हता. काम केलं तर मी घराकडे माझ्या खिशात पैसे राहणार नाही. किती जरी राबवलं तर पैशाला यश येत नव्हतं. टीव्हीवर तर जाहिरात बघून मी चंद्रशेखर गुरुजींनी कॉन्ट्रॅक्ट केलं. तिने सांगितले त्यामध्ये घरात सगळं करत बसलोय. माझ्या खिशात कायमस्वरूपी पैसे राहिल्यात, कामात यश यायला लागले. माझ्या कुटुंबातर्फे, सहकुटुंब सहपरिवारातर्फे चंद्रशेखर गुरुजींना माझा नमस्कार. माझी मुलं इकडे तिकडे हिंडायची, अभ्यासाकडे लक्ष नसायचं, चंचलता त्यांच्या भरपूर होत्या. चंद्रशेखर गुरुजी यांनी सांगितल्याप्रमाणे पूर्ण तंतोतंत पालन करून त्यांनी चांगला अभ्यास केला. थोरल्या मुलग्यानं 10वी एका झटक्यामध्ये सुटला. त्याला चांगले मार्क्स मिळाले. त्याला सायन्सला पण चांगल्या कॉलेजला ॲडमिशन मिळालं. धाकट्याचं पण व्यवस्थित झालं. त्यामुळे ते चांगला अभ्यास करतात. मी माझ्या कुटुंबातर्फे चंद्रशेखर गुरुजींना माझा नमस्कार. ओंकारं सृष्टिसारं विधि लिखितं मोक्षदक्षं सुभिक्षं गंगांगं दिव्यलिंगं गजमुखविनुतं सान्नपूर्णा समक्षं. माझ्या मुलाचं नाव मनोज तुकाराम पाटील. त्याच्या लग्नाच्या ह्याच्यात बऱ्याच अडचणी निर्माण होत होत्या. मुली चांगल्या भेटत नव्हत्या, पत्रिका जुळत नव्हत्या. सरळवास्तूचं केल्यापासून 3 महिन्याच्या आत मुलाचं लग्न झालं. सून ही चांगली मिळालेली आहे. गुरुजींना माझा व माझ्या कुटुंबाच्या वतीने नमस्कार. माझी आर्थिक अवस्था अत्यंत त्रासाची होत होती. आशेनं काही पैसे वेळेवर माझ्या कामासाठी येतील म्हणून गुंतवलेले पैसे ते सुद्धा मला वेळेवर मिळू शकत नव्हते आणि त्यामुळं माझं सगळं प्रापंचिक अवस्था कोलमडण्याच्या मार्गावर आलेली होती. पण सरळ वास्तूचा आम्ही ज्या वेळेला उपयोग केला त्यावेळेपासून आमची आर्थिक अवस्था जे येणं होतं त्या येणाऱ्या रक्कम मला परत मिळायला सुरुवात झालेली आहे आणि माझी आर्थिक अवस्था सुधारत चाललेली आहे. चंद्रशेखर गुरुजींनी जे काही सांगितलेलं आहे त्यामुळं माझ्या जीवनातील बऱ्याच समस्या दूर झालेल्या आहेत आणि गुरुजींना नमस्कार करतो आणि त्यांना धन्यवाद देतो. आमचा मुलगा योगेश आनंदा बंडलकर सतेज आजारी असायचा. 2009 पासून 2013 आजारीच असायचा कायम. स्वादुपिंड त्याची खराब झालेली होती. आम्ही 15 दिवसाला ॲडमिट करायचो त्याला. सरळ वास्तू केल्यापासून आता त्याला फरक आहे. आता चांगला आहे, व्यवस्थित आहे. माझ्या कुटुंबातर्फे चंद्रशेखर गुरुजींना माझा नमस्कार. आमच्या घरात जे वादविवाद होत होते, वडील मुलगीमध्ये जे तंटे होत होते, आमच्या नवरा बायकोमध्ये जे वाद होते त्याच्यामध्ये भरपूर फरक पडलेला आहे. आता आमच्या घरामध्ये भरपूर शांतता आहे. इतर लोकांशी, नातेसंबंधांशी, शेजाऱ्यांशी आमचा आता व्यवस्थित संबंध झालेले आहेत. मी आणि माझ्या कुटुंबातर्फे चंद्रशेखर गुरुजींना माझा नमस्कार सांगते. ओंकारं सृष्टिसारं विधि लिखितं मोक्षदक्षं सुभिक्षं गंगांगं दिव्यलिंगं गजमुखविनुतं सान्नपूर्णा समक्षं. अभ्यासात माझं कॉन्सन्ट्रेशन एकदम पुअर म्हणजे एकदम पुअर होतं. काही वाचल्यानंतर मी काही क्षणातच ते आन्सर मी विसरून जायचो. रिपिटेशन करायचो पण तरी ते आन्सर मला लक्षात नसायचं. सरळ वास्तू केल्यानंतर माझ्या अभ्यासात एवढा परिणाम झाला की माझं कॉन्सन्ट्रेशन अभ्यासात एकदम व्यवस्थित आणि एकदम असं मला आन्सर्स जे माझ्या आधी 2 तास 3 तास लागायचे ते एक 45 मिनिटात किंवा अर्ध्या तासात
होत राहिले. अभ्यासात एक माझी जी हे झाली प्रगती ती मी सगळं क्रेडिट चंद्रशेखर गुरुजींनाच देतो. गुरुजींना माझा नमस्कार. कुठलाही पाहुणा घरी अजिबात आमच्या येत नव्हता. भाऊ येत नव्हता, भाऊजं कोणी येत नव्हती, माझं मेहुणं येत नव्हतं, माझा साडू येत नव्हता, कोणी येत नव्हतं. सर्व वास्तू केल्यापासून संपूर्ण पाहुणं रोज पाहुणं असतात. गुरुजीच्या संपर्क गेल्यापासून माझं भरपूर चांगलं झालंय. रोज मी त्यांना रोज नमस्कार करत असतो. मी आणि माझ्या कुटुंबातर्फे गुरुजींना माझा कोटी कोटी प्रणाम. आईची तब्येत बरी राहायची नाही, सारखी काय ना काय व्हायचं. कधी ताप यायचा, कधी पोटामध्ये हे असायचं, तर कधी डोकं दुखणे असायचे, माझे स्वतःचं डोळे दुखायचे असायचे, डोकं दुखणे असायचे. तर त्यामुळे आम्हाला काही समजायचं नाही. त्याच्यामुळे सतत आम्हाला त्रास व्हायचा. म्हणजे रुटीन काम तर म्हटलं तर या रुटीन काममध्ये या त्रासामुळे आम्हाला फारसे प्रॉब्लेम उभे व्हायचे. सरळ वास्तू केल्यानंतर हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. आईची तब्येतीमध्ये सुधार झाला, माझ्या तब्येतीमध्ये सुधार झाला. माझ्याकडून चंद्रशेखर गुरुजींना नमस्कार आणि धन्यवाद. मुलीच्या लग्नासाठी आम्ही हे विचार करत होतो. पहिलं कुठलंही स्थळच येत नव्हते. आले तर ते मुलगी नापास करायचे किंवा काय अशा अनेक अडचणी यायच्या. आता हे सरळ वास्तूचं घेतल्यानंतर मला रिझल्ट यायला ज्यावेळेस सुरुवात झाली त्यावेळेस त्यानं 2ऱ्या ते 3ऱ्या ह्याच्यामध्ये होकार दिला. तिचं लग्न आता 4 मेला झालेलं आहे. मी आणि माझ्या कुटुंबातर्फे मी गुरुजींना नमस्कार करतोय. सृष्टिसारं विधिलिखितं मोक्षदक्षं सुभिक्षं गङ्गाङ्गं दिव्यलिङ्गं गजमुखविनुतं सान्नपूर्णा समक्षम्. माझी अनुश्री म्हणून मोठी मुलगी आहे. ते अभ्यासमध्ये लई कमजोर होता. अभ्यास करत नव्हती, काही नाही करत होती. सरळ वास्तू केल्यापासून फरक पडलेला आहे. म्हणत व्यवस्थित आता अभ्यास करते. 2 नंबर मुलगी ते बी व्यवस्थित अभ्यास करते. माझा मुलगा समर्थ म्हणून आहे, ते बी व्यवस्थित अभ्यास करते. चंद्रशेखर गुरुजींना माझा पहिला नमस्कार. तुमच्या आशीर्वादाने एवढे व्यवस्थित झाले. तुमच्या आशीर्वादाने माझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहे. फॅमिलीमध्ये आमच्या वडिलांचं आणि काकांचे सर्व पटत नव्हते, चुलत्यांचे ते सर्वांना कोणाचे पटत नव्हते. पण आता जेव्हापासून सरळ वास्तू केले आहे त्यामुळे घरामध्ये सुख शांती राहत आणि घरामध्ये चांगलं वातावरण राहिलंय. घरामध्ये जे आईचं आणि वडिलांचं जे पटत नव्हतं ते पण आता चांगल्या प्रकारे दोघं मिळून मिसळून आम्ही सगळेजण एक नंबर राहतो आहे. वडिलांचं आणि काकांचं हे सर्वांचं पटत आहे आणि जे घराला आमच्यावर जास्त बोलत पण होते ते पण आमच्यावर बोलत आहेत. आणि एकंदरीत फॅमिलीमध्ये आमच्या सुख शांती सर्व लाभलेल्या आहे सगळ्यांना. आणि आमच्यावर आता फॅमिलीमध्ये सगळ्यांचं आमचं आणि फॅमिलीचं आता पहिल्या पेक्षा पण चांगले संबंध आता झालेले आहेत. त्यामुळे आम्ही चंद्रशेखर गुरुजींना देवाच्या रूपात आता सध्या पाहत आहोत. माझ्याकडून आणि आमच्या संपूर्ण फॅमिलीकडून गुरुजींना धन्यवाद. मी आणि माझी 2 मुलं स्वतः आम्ही रात्रंदिवस म्हणजे आमचा ड्रायव्हरी पैसा 24 तासाचा. आम्ही 24 तास रात्रंदिवस मेहनत करून सुद्धा आमचा पैसा जुळत नव्हता, न जोडत नव्हता, न शिल्लक राहत नव्हता. असं येताना खिसा भरायचा, दुसरे जाताना बघितलं तर खालीच राहायचं. सरळ वास्तूचं मार्गदर्शन आम्हाला व्हायला लागल्यानंतर आर्थिक परिस्थिती 2 पैसे आमच्या खिशात जमा होऊ लागलं. आता माझा थोरला मुलगा आहे, त्याची स्वतःचा गाडी धंदा आहे, स्वतःची गाडी आहे, स्वतः गाडी मालक आहे आणि मी बी गाडी चालवतो. दुसरा मुलगा प्रायव्हेट सर्व्हिसला आहे. आता आमच्या 2-3 बी चांगलं आहे. आता आमच्यापाशी कुणाचं कर्ज नाही आणि चांगलं छान चाललेलं आहे. माझ्यातर्फे मी गुरुजींचं धन्यवाद आभारी मानतो. मुलांचं म्हणजे असं अभ्यास करताना लक्ष लागत नव्हतं घरामध्ये. गुरुजींचा कार्यक्रम टीव्हीवर बघून आमच्या डोक्यात असे विचार आले की हे केल्यानंतर काय फरक पडतोय का बघू, आणि हा पर्याय आम्ही निवडला. त्यापासून खुश आहे. ती अभ्यास करत बसते, ती त्यांना सांगावं पण लागत नाही की अभ्यास करत बसा. आणि मार्क चांगली 70-80% पुढं. पहिले मुलांना 60% मार्क पडायचे, आता ते 80% आसपास जातात. गुरुजींना मी व माझ्या कुटुंबातर्फे साष्टांग नमस्कार. ओंकारं सृष्टिसारं विधिलिखितं मोक्षदक्षं सुभिक्षं गङ्गाङ्गं दिव्यलिङ्गं गजमुखविनुतं सान्नपूर्णा समक्षम्. 5.5 एकर जमीन आहे. मग उत्पन्न निघत नव्हतं भरपूर आणि निघालं तरी पण पैशात यश येत नव्हतं. सरळ वास्तू केल्यापासून हाय ते सुद्धा छान आहे. आणि जरी बिलं वरच्यावर मला ऊसाची मिळायला लागल्यात सगळ्यापेक्षा म्हणजे जादा माझं उत्पन्न निघतंय. आणि शेतीत उत्पन्न 30 पोती शेंगा झाल्या मला 1.5 एकरात. आणि आता हाय हे पण ऊस एकदम छान आहे. आणि आता कुणाला पटनच झाले म्हणजे इतकं शेंगा निघून सुद्धा इतका ऊस चांगला कसा आहे अशी म्हणतात. म्हणजे कुठलंच आता मला कसलंच टेन्शन नाही. भरपूर मला फायदे झालेत. माझ्यातर्फे गुरुजींना नमस्कार. आम्ही मुलाला मुलगी बघायला लावता
त्याला आवडत असलं तर आम्हाला पटत नव्हती, आम्हाला पटलं तर त्याला पटत नव्हते. थोडं तोंदरे होतच होतं सारखं. रगड पैसे खर्च करून जाऊन मुलगी बघून आलं तरी पण काय झालं नाही. नंतर आम्ही मग गुरुजींच्या त्यांचा फोन नंबर घेऊन गुरुजींना फोन लावलं, सरळ वास्तू करून घेतलं. मग ते गुरुजीच्या पुण्याने बघून आल्यानंतर 1 महिन्यामध्येच फिक्स झालं. आता मुलगी पण मिळाली, लग्न पण झालं, तिला 18 महिन्याची मुलगी पण आहे. सगळं त्याचं व्यवस्थित चाललंय. आम्हाला सगळं व्यवस्थित झाल्यामुळं गुरुजींना नमस्कार. माझ्या आजारात खोकला आणि ॲलर्जी असं होता सर. भरपूर म्हणजे 4 वर्षापूर्वीपासूनचा आजार होता सर. मी 4-5 ठिकाणी दवाखाना केलेला आहे सर. ते मग गोळ्या, औषध, सिरप वगैरे मी भरपूर घेतले सर. तरी म्हणजे कमी व्हायचं नाही सर. थोडंफार कमी व्हायचं, परत चालू राहायचं सर. म्हणजे रात्राच्या वेळेस ते ना असं. तर आता सरळ वास्तू केल्यापासून कमी झालेलं आहे सर. आता खोकला कमी झालेला आहे, ॲलर्जी कमी झालेलं आहे. आता चांगलं आहे सर. आता माझ्याकडून गुरुजींना नमस्कार. ओंकारं सृष्टिसारं विधिलिखितं मोक्षदक्षं सुभिक्षं गंगांगं दिव्यलिंगं गजमुखविनुतं सान्नपूर्णा समक्षम्. प्रेक्षक हो, तुम्हाला जर नवीन घर बांधायचे असेल, सरळ वास्तूच्या मार्गदर्शनानुसार प्लॅन घ्या. त्यांच्या प्लॅनच्या अनुसार घर बांधायला सुरुवात केली तर तुमचे घर 3 ते 9 महिन्यात संपूर्ण बांधून तयार होऊन जाईल. सरळ वास्तूच्या मार्गदर्शनाच्या प्लॅनची विशेषता: बनवले जाणारे घर आणि त्यात राहणारे सदस्य आजीवन विश्वशक्तीशी संपर्कात निरंतर राहतील असा प्लॅन बनवून दिला जाईल. कधी कधी पैशांच्या अडचणी आल्या तरी त्या सगळ्यातून तुमची सुटका होऊन 3 ते 9 महिन्यात तुमचे घर संपूर्ण बनून जाईल. या घरात सुख, शांती आणि समृद्धीने भरपूर जीवन जगू शकतात.